नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर्स बाय 5 and 25 म्हणजे गुणाकाराच आपण पाहणार आहोत। एकदा 5 ने आणि 25 ने गुणायचे। 5 ने गुणणं सोपं आहे, ते आपल्याला जमतं, कारण 24 ला जर आपण 5 ने गुणलं तर 5 चौक 20, 4 2 आणि 5 2 10 2 12 120। परंतु 25 ने गुणायचे। 24 ला जर 25 ने गुणायचे तर आपल्याला काय करायचं, फक्त ह्या 120 ला काय करायचे, 5 ने गुणायचं। 120 ला 5 ने म्हणजे 24 ला आपण काय करतोय, 25 ने गुणतोय, तर उत्तर येतंय पहिलं 24 ला 5 ने गुणलं तर 120, आणि 24 ला जर 25 ने गुणायचं तर 5 ने जेवढं गुणलंय ती आलेली संख्या आणि त्याला परत 5 ने गुणायचं, म्हणजे 5 0 0, 5 2 10, 1 हात झाला 1 0 आणि 5 1 5 आणि 1 6 म्हणजे 600। असं सोपं आहे। म्हणजे 25 ने जर गुणायचं असेल तर इतकं काही अवघड नाही आहे। तर पहिलं 5 ने गुणायचं, नंतर परत 5 ने त्या संख्येला गुणायचं। 5 आता दुसरे 46 46, याला 5 ने गुणलं तर 5 सख 30, 4 3 आणि 5 चौक 20, 20 आणि 3 23, 230 आलं। आता ह्या 230 ला परत किती ने गुणायचं, 5 ने गुणायचं। लक्षात ठेवा, 5 2 5 0 0, 5 3 15, 4 1, 5 2 10, 10 आणि 1 11, 1150। असे हे सोपे उदाहरण येतं, जेणेकरून आपण पहिल्या वेळेस 5 ने गुणायचं, आलेल्या संख्येला परत पुन्हा 5 ने गुणायचं, म्हणजे 25चा तुमचा गुणाकार। म्हणजे कोणत्याही मोठ्या संख्येला जरी आपण गुणलं तर 25 ने गुणलं तर सहज आपण त्याचं उत्तर काढू शकतो। पहिलं 5 ने गुणायचं, आलेल्या उत्तराला पुन्हा 5 ने गुणायचं, म्हणजेच तुम्ही सहजासहजी उत्तर काढू शकता। हे मी सगळे गुणाकार केलेले आहेत। हा वैदिक मॅथचा कोर्स मी स्वतः केला आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये सहज तुम्ही एक 625 ला जर 25 ने गुणायला लागलो तर आपल्याला बराच वेळ लागतो, परंतु अशा पद्धतीनं जर आपण सोडलं तर ते पटपट उत्तरं येतात। म्हणजे कमी कालावधीमध्ये तुम्ही जास्त उदाहरणं सोडू शकता। हे उदाहरणं पहा, याची प्रॅक्टिस करा, आणि जेणेकरून तुम्हाला ते पटापट सोडवता येतील। आलं लक्षात? हे सगळ्या संख्यांचे गुणाकार केलेले आहेत। समजा 25 84 घेतलं, त्याला 5 ने गुणलं तर 12920 उत्तर येतं। 12920 लाच 5 ने गुणायचं, तेव्हा 64600 हे तुमचं 25 84 ला 25 ने गुणल्यानंतर उत्तर येतं। अशा ह्या संख्या आहेत। याची प्रॅक्टिस मध्ये हे सोडलेलं आहे, आणि त्याचं रफ वर्क जे आहे ते मी इथं या ठिकाणी केलेलं आहे। पहा, म्हणजे पहिलं 5 ने गुणलं, नंतर 5 ने गुणलं, आलं लक्षात? येणाऱ्या संख्येला 5 ने गुणलं। अशा पद्धतीनं हे सगळं रफ वर्क आहे, जेणेकरून तुम्ही ते पाहू शकता। आणि रफ वर्क करत असताना आपण मोठ्या संख्येला 25 ने जर गुणलं तर सहजासहजी तुम्ही ते उत्तर काढू शकता। म्हणजेच प्रथम तुम्ही 5 ने याला काय करायचं आहे, 25 84 ला 5 ने गुणलं, त्यानंतर पुन्हा आलेल्या संख्येला 5 ने गुणलं, 64600 उत्तर आलं। हे लक्षात ठेवा। अशा पद्धतीनं ते रफ वर्क पूर्ण केलेलं आहे मी। असे तुम्ही 25-30 उदाहरणं जर सोडले, तुम्हाला व्हिडिओ असा स्लोली दाखवलेला आहे, संख्या दाखवलेल्या आहेत, की जेणेकरून त्या संख्यांची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। आणि अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणि कमी कालावधीमध्ये गुणाकार कसा करता येईल हे तुम्ही करू शकता। व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तसेच आपण नवीन व्हिडिओ टाकत आहोत। एक मध्ये 2-4 दिवस गॅप पडला आहे जरा आजारी असल्यामुळे, परंतु वैदिक मॅथचं आपण लेसन हे सुरूच ठेवणार आहोत। धन्यवाद।